ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। आज पुण्यामधल्या खेड आळंदी विधानसभेमध्ये अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरू आहे, पण आढळराव पाटील मात्र कुठेही दिसून आलेले नाहीत। मात्र हेच आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूरमध्ये लोकसभेच्या वेळेला आल्यावरती आवर्जून उपस्थित राहिले। मुख्यमंत्री भीमाशंकराच्या दर्शनाला गेले तेव्हा सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। याविषयी बोलूयात। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, आपण दिसतोय लोकसभेच्या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये आलेले आढळराव हे आता अजित पवारांच्या पेक्षा एकनाथ शिंदेंसोबतच जास्त जवळीक साधतायत। हो, तशा घडामोडी ज्या आहेत त्या शिरूर लोकसभेत गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी घडतायत। लोकसभेची निवडणूक होण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांनी शिंदे गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवली होती। पराभवानंतर मात्र ते फारसे अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दिसत नाहीत आणि हेच आढळराव पाटील जे आहेत ते मुख्यमंत्री शिरूर लोकसभेत आले तर आवर्जून मात्र या ठिकाणी उपस्थित राहतात। भीमाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते तेव्हा आणि नुकतंच 4-5 दिवसापूर्वी आळंदीत ज्या वेळेला ते आले होते त्या ठिकाणी आढळराव पाटील उपस्थित होते। मात्र आज अजित पवारांचा दौरा खेड आळंदीमध्ये या ठिकाणी दिवसभर सुरू आहे, परंतु तेच आढळराव पाटील या ठिकाणी दिसत नाहीत। त्यामुळे नेहमीच त्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती याबद्दलची चर्चा जी आहे ती रंगत असते आणि आढळराव पाटील आता पुन्हा एकदा शिवसेनेत परतणार का याबाबत सुद्धा चर्चा रंगत असते। अगदी धन्यवाद नाझीम या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।